नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आहे 18 एप्रिल 2025 आणि या व्हिडिओमध्ये आपण 18 एप्रिलचे संबंधित महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 18 एप्रिल। दरवर्षी 18 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळ परिषद यांच्याकडून संयुक्तपणे सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक स्थळांच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो आणि यावर्षी हा दिवस आपत्ती आणि संघर्षामधून वारसा या थीमवर साजरा करण्यात आलेला आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, जागतिक वारसा दिन दरवर्षी 18 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न, डस्ट लेक हा भारत व कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उझबेकिस्तान। डस्ट लेक हा भारत व उझबेकिस्तान या देशांचा संयुक्त लष्करी सराव आहे। 2025 मध्ये या युद्ध सरावाचं 6वं संस्करण जे आहे ते 16 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा युद्ध सराव दोन्ही देशातील म्हणजे भारत आणि उझबेकिस्तान या दोन्ही देशांतील लष्करी सहकार्य वाढवणं व संयुक्त अभियानांची संख्या वाढवून विशेषतः शहरी व डोंगरी भागामध्ये दहशतवाद विरोधी अभियान राबवणे या उद्देशाने हा सराव आयोजित केला जातो। याची सुरुवात 2019 मध्ये झालेली आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, उझबेकिस्तान। उझबेकिस्तान मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे उझबेकिस्तान। राजधानी आहे ताश्कंत। सध्या राष्ट्रपती आहेत शौकत मिर्झियोयेव। पंतप्रधान किंवा PM आहेत अब्दुल्ला अरिपो आणि करन्सी आहे उझबेक सोम। नेक्स्ट, न्यायमूर्ती BR गवई यांची भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 52वे। भारताचे सध्याचे सरन्यायाधीश संजय खन्ना हे 13 मे 2025 या दिवशी सेवानिवृत्त होत आहेत आणि परंपरेनुसार विद्यमान सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाची शिफारस करतात। त्यानुसार त्यांनी किंवा या संजय खन्ना यांनी न्यायमूर्ती BR गवई यांची भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस भारताच्या केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केलेली आहे। न्यायमूर्ती गवई यांची नियुक्ती झाल्यानंतर ते भारताचे 52वे सरन्यायाधीश बनणार आहेत। न्यायमूर्ती BR गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960चा असून महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्याचे ते रहिवासी आहेत। उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 52वे। पुढचा प्रश्न, संरक्षण साहित्य महोत्सव कलम आणि कवच 2.0 चे आयोजन नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली। संरक्षण सुधारणांद्वारे भारताचा उदय सुरक्षित करणे या थीमवर संरक्षण साहित्य महोत्सव कलम आणि कवच 2.0 चे आयोजन नुकतंच 15 एप्रिल 2025 या दिवशी नवी दिल्लीतील मानेकशॉ सेंटरमध्ये करण्यात आलेलं आहे। या महोत्सवामध्ये AI, सायबर तंत्रज्ञान, क्वांटम संगणक, ड्रोन, अवकाश तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टरसह संरक्षण तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली। नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 12 एप्रिल। 12 एप्रिल हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस 1961 मध्ये युरी गागरिन बाह्य अवकाशात प्रवास करणारा पहिला मानव बनला होता। त्या ऐतिहासिक क्षणाचं स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 12 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन म्हणून साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे, अंबाजोगाई या शहराला राज्य शासनाच्या वतीने नुकतेच पुस्तकाचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे। अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील कितवे पुस्तकाचे गाव बनले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5वे। बीडमधील अंबाजोगाई शहर हे पुस्तकाचं गाव म्हणून उच्च तंत्र शिक्षण उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी घोषित केलेलं आहे किंवा याची घोषणा केलेली आहे आणि राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे अंबाजोगाई हे राज्यातील 5वं पुस्तकाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2017 मध्ये तत्कालीन सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून पुस्तकाचे गाव हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि या अंतर्गत 4 मे 2017 या दिवशी सातारा जिल्ह्यातील भिल्लार हे गाव महाराष्ट्रामधलं पहिलं पुस्तकाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं होतं। याशिवाय या योजनेअंतर्गत आतापर्यंत छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ, इथं झालं वेरूळ आहे, वेरूळ, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले आणि सातारा जिल्ह्यातील अंकलखोप या गावांना पुस्तकाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि अंबाजोगाई हे आपल्या महाराष्ट्रातील 5वं पुस्तकाचं गाव बनलेलं आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 5वे।
नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्याने एप्रिल 2025मध्ये आपला 88वा स्थापना दिवस साजरा केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश. 15 एप्रिल 2025 या दिवशी हिमाचल प्रदेशने आपला 88वा स्थापना दिवस साजरा केला आहे. 15 एप्रिल 1948 रोजी 30 लहान आणि मोठ्या संस्थानांचं एकत्रीकरण करून या राज्याची स्थापना केली होती. तेव्हापासून दरवर्षी 15 एप्रिल हा दिवस हिमाचल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश मॅपमध्ये इथे आहे हिमाचल प्रदेश. राजधानी आहे शिमला. सध्या राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आणि मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या ॲथलीट समितीच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मीराबाई चानू. भारतीय ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या मीराबाई चानू यांची भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या ॲथलीट समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय भारोत्तोलन महासंघाची ॲथलीट समिती ही भारतीय भारोत्तोलन महासंघाची प्रशासकीय बाबींमध्ये सक्रिय वेटलिफ्टरचं प्रतिनिधित्व आणि समर्थन करणारी समिती आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मीराबाई चानू. मीराबाई चानू त्या एक भारतीय भारोत्तोलन किंवा वेटलिफ्टर आहेत. मीराबाई चानूने 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. यासोबतच कॉमनवेल्थ गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनमध्ये अनेक पदकं देखील जिंकलेली आहेत. या मीराबाई चानूच्या खेळातील योगदानासाठी मीराबाई चानूला भारत सरकारने 2019मध्ये पद्मश्री आणि 2018मध्ये खेलरत्न पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलेला आहे. नेक्स्ट, मॉर्गन स्टॅनलेने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे? मॉर्गन स्टॅनलेने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर 6.1% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 6.1%. मॉर्गन स्टॅनले ही एक अमेरिकन मल्टीनॅशनल इन्व्हेस्टमेंट बँक व फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आहे. पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025मध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. टाटा ट्रस्टने सुरू केलेल्या इंडिया जस्टिस रिपोर्ट हा सेंटर फॉर सोशल जस्टिस, कॉमन कॉज, कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह, दक्ष, टीस यासारख्या संस्थांच्या मदतीने तयार करण्यात येतो. आणि हा रिपोर्ट किंवा हा अहवाल देशातील राज्यांमध्ये न्यायसंस्थेचं काम कसं चालतं त्यानुसार राज्यांचं मूल्यांकन करून तयार केला जातो. आणि या अहवालानुसार या रिपोर्टनुसार न्यायदानाच्या रँकिंगमध्ये पुन्हा एकदा दक्षिणेकडील राज्यांनी बाजी मारलेली आहे. पोलीस, न्यायव्यवस्था, तुरुंग आणि कायदेशीर मदत या 4 निकषांच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये यावर्षी पहिल्या क्रमांकावर कर्नाटक राहिलेला आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिसा, पंजाब, महाराष्ट्र ही राज्ये टॉप 10मध्ये राहिलेली आहेत. महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर पोहोचला आहे. लास्ट वेळेस किंवा 2022मध्ये यामध्ये महाराष्ट्र जो आहे तो 12व्या स्थानावर राहिला होता. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. कर्नाटक मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे कर्नाटक. राजधानी आहे बेंगलुरू. सध्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि मुख्यमंत्री आहेत सिद्धरमैया. नेक्स्ट, भारतीय न्याय अहवाल 2025नुसार देशात दर 10 लाख लोकसंख्येमागे किती न्यायाधीश आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15. भारतीय न्याय अहवाल किंवा इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025नुसार भारतामध्ये दर 10 लाख लोकसंख्येमागे न्यायाधीशांची संख्या आहे 15. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 15 हे याचं बरोबर उत्तर असेल. यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत संजय मल्होत्रा, प्रवीण परदेशी, पूनम गुप्ता आणि शशिकांत दास. याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.